सबस्क्राईब करा आकार DG9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. प्रणाम. ठाणे महापालिकेच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्यांची 2 बोटं छाटली गेली होती. नंतर त्या इस्पितळात दाखल होत्या. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई केली आणि म्हणून माझ्यावर हा हल्ला झाला. आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत असताना त्यांनी आपलं स्टेटमेंट बदललं आहे. त्या असं म्हणाला की आधी मी 5-7 अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती आणि म्हणून माझ्यावर हा हल्ला मला वेगळं काढून करण्यात आला, असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. अर्थातच या स्टेटमेंटमधला विसंगती माझ्या लगेच लक्षात आली आणि म्हणून मी ठाणे महापालिकेमधले जे काही एक वरिष्ठ, ज्याला आपण म्हणू शकतो ज्येष्ठ वरिष्ठ, असे काही विश्वसनीय असे सूत्र आहेत, त्यांच्याशी मी चौकशी केली की हा काय प्रकार आहे. तर त्यांनी असं सांगितलं की कल्पिता पिंपळे यांच्यावर महापालिकेतले अधिकारी आणि पदाधिकारी यांनी दबाव आणलेला आहे आणि त्यांना असं सांगायला सांगितलेलं आहे, त्यांच्या तोंडून असं वदवून घेतलेलं आहे की फेरीवाल्यांविरुद्ध नव्हे तर अनधिकृत बांधकामांविरुद्ध मी कारवाई केली म्हणून माझ्यावर हल्ला झाला. साधं कारण आहे, उघड कारण आहे, सरळ कारण आहे. ठाणे शहरामध्ये याच्यामुळे जो प्रक्षोभ उसळला, त्या प्रक्षोभाच्या परिणामी महापालिकेला फेरीवाल्यांवर कारवाई करावी लागते आहे. याच्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे आणि अब्जावधी रुपयांची लाच बुडते आहे. तिथला जो ठेकेदार हे सगळं कलेक्शन करतो अधिकृतपणे, त्याच्याबाबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनीच एक मोठं स्टेटमेंट काल महापालिकेत दिलेलं आहे की जे जमा होतात त्यातले 80% पैसे महापालिकेमध्ये येतच नाहीत. 80% पैसे येत नाहीत. 20% फक्त जमा केल्याचे दाखवतात आणि बाकी सगळे हे भ्रष्टाचारात जातात. अर्थातच हा भ्रष्टाचार तो ठेकेदार स्वतःच्या बळावर करू शकत नाही. अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवक यांचा काही ना काही त्याच्यामध्ये वाटा असल्याशिवाय अशा तऱ्हेचं करोडो अब्जावधी रुपयांचं स्कॅन्डल नाही करू शकत तो. म्हणजे आता या फेरीवाल्यांवर जी कारवाई सुरू झाली आहे त्याच्यामुळे एक मोठी लॉबी तयार झालीच आहे. ठाण्याच्या वर्तमानपत्रातून एकेका फेरीवाल्यांची अशा मुलाखती चालू आहेत, यूट्यूबवरून चालू आहेत की एकाने काहीतरी अतिरेकीपणा केला म्हणून सगळ्या हजारो लोकांना शिक्षा का वगैरे, गणपतीच्या तोंडावर हजारो फेरीवाल्यांच्या तोंडचा घास तुम्ही हिरावून घेत आहेत वगैरे जोरात चालू आहे. एक लॉबी बांधणं चालू आहे. वर्तमानपत्र, यूट्यूब चॅनल्स हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर हे व्हायरल केलं जात आहे की एकाकरता सगळ्यांना शिक्षा देऊ नका आणि ही लॉबी प्रभावी ठरली आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर जो हल्ला अमरजित यादव नावाच्या त्या माथेफिरू फेरीवाल्याने केला त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आणि आधीच्या देखील त्याच्या स्टेटमेंटमध्ये, जे स्टेटमेंट त्यांनी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर दिलेलं आहे, त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही महापालिका अधिकाऱ्यांना हप्ते देत असताना तरी देखील आमच्यावर कारवाई केली गेली. याचा मला राग आला आणि पैसा तो लेते हो और ऊपर से कारवाई करते हो, असा माझा प्रक्षोभ झाला आणि म्हणून मी ती कोयता घेऊन समोर जे आलं कोणी त्यांच्यावर तो वार केला. महापालिकेच्या अधिकारी त्यावेळेला पिंपळे होत्या आणि त्यांचा बॉडीगार्ड होता. बॉडीगार्डलाही लागलं आणि पिंपळे यांना लागलं, कारण त्या पिंपळे एकदम समोर होत्या त्याच्या. त्यामुळे सुपारी दिलेली होती असं जे सूचित करतायत कल्पिता पिंपळे, ते खरं नाही. जर सुपारी दिली असती, जे काय 5-7 बिल्डिंग तोडल्या आणि म्हणून हे आपल्यावर हल्ला झाला असं आता कल्पिता पिंपळे दबावाखाली बोलत आहेत, ते जर खरं असतं तर असा राजरोसपणाने हल्ला झाला नसता. त्या फेरीवाल्याने स्वतःच्या गळ्याला देखील लावून
मैं अभी मर जाता हूँ, मेरे को नहीं जीना है, ये अमुक आहे तमुक आहे, जे सगळा ड्रामा झाला तो संपूर्ण ड्रामा हा एका त्या क्षणाच्या उद्रेक, प्रक्षोभ आणि प्रतिकार या स्वरूपाचाच होता. त्याच्यामध्ये तो सुपारी घेऊन आला होता. कुणीतरी 5-7 बिल्डर जे त्यांनी तोडल्या म्हणतात त्याची सुपारी घेऊन तो आला होता असं अजिबात इंडिकेट होत नाही. त्याच्या बॉडी लँग्वेजमधून होत नाही, त्याच्या स्टेटमेंटमधून पण झालेलं नाही. मग कल्पिता पिंपळे यांनी आता का स्टेटमेंट फिरवलं, का त्या एकदम फेरीवाल्यांना क्लीन चिट द्यायला निघाल्या? कल्पिता पिंपळे यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे. त्यांनी दाखवलेल्या मनोधैर्याबद्दल देखील एक आमचा त्यांना सलाम आहे. पण त्या आता दबावाखाली येऊन फेरीवाल्यांना वाचवण्याचं जे मोठं एकट कारस्थान ठाण्याच्या महापालिकेमध्ये शिजलेलं आहे त्याच्या त्या बळी ठरलेल्या आहेत. आणि त्यांनी नाईलाजाने दबावाखाली आपली जी आधीची भूमिका होती की या फेरीवाल्यांनी माझ्यावर हल्ला केला ती बदलून 5-7 बिल्डिंग ज्या मी तोडल्या त्याचा याच्याशी संबंध आहे असं स्टेटमेंट केलेलं आहे. जर 5-7 बिल्डिंग तुम्ही तोडल्या तर या एकालाच का पोलिसांनी अटक केलं आहे? तुम्ही का नाही नावं दिलीत की मी या 7 बिल्डिंग तोडलेल्या आहेत, या 7ही बिल्डिंगच्या मालकांची चौकशी करण्यात यावी, त्यांच्यापैकी कोणीतरी माझ्या विरुद्ध सुपारी दिली होती का अशी चौकशी करण्यात. आणि तो माणूस ज्याने हल्ला केला तो सुपारी घेऊन आलेला माणूस होता का? अजिबात नाही. त्याचं ते कृत्य माथेपरूपणाचंच होतं, प्रक्षोभातूनच झालेलं होतं आणि काहीतरी पूर्वनियोजित असा तो हल्ला होता, असा सुतराम शंका येण्याची त्याच्यामध्ये शक्यता नाही, जागा नाही. त्याचं स्टेटमेंट पण नाही. त्यांनी पण तिथे पण लोकांशी बोलताना त्याच पद्धतीने ते सगळे जे त्याचे हे आहेत लोक चारी बाजूने होते, पोलीससुद्धा होते, त्यांच्यासमोर तेच बोलत होतं, पैसा लेते और ऊपर से हमारे ऊपर कारवाई करते हो. हे सार्वत्रिक दुखणं आहे. आज कल्याण महापालिकेमधल्या एका बिल्डरने एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे. त्याच्यामध्ये पालिकेचे अधिकारी त्याच्याकडून पैसे घेताना दिसलेले आहेत आणि पैसे घेऊन देखील त्यांनी कारवाई केली. 25 लाख रुपये आयुक्तांच्या नावाने माझ्याकडून घेतले आणि 5 लाख रुपये कारवाई न करण्याचे घेतले आणि तरी देखील केली. म्हणून तो आज मीडियामध्ये आलेला आहे. या सगळ्या प्रकरणात कल्पिता पिंपळे यांना माझी एक आग्रहाची विनंती आहे की तुम्ही फेरीवाल्यांना वाचवायला जाऊ नका. तुम्ही फेरीवाल्यांना वाचवण्यासाठी जो दबाव तुमच्यावर आला आहे तो झुगारून द्या. आणि नाहीतर त्या 5-7 ज्या बिल्डिंगचे हे केलं त्या सगळ्या मालकांना पोलिसांनी उचलायला पाहिजे आणि चौकशी करायला पाहिजे यांच्यापैकी कोणी. पण तो नाहीच ना, दिसतच नाही आहे. सुपारी घेऊन आलेला माणूस हा त्यांच्या रोखाने विदाउट एनी इन्स्टिगेशन, विदाउट एनी म्हणजे त्याच्या आधीच्या सुद्धा ज्या हालचाली आहेत त्या सगळ्या तशाच आहेत, त्या सगळ्या माथेपिरूपणाच्याच आहेत. आणि त्या माथेपिरूपणाचा एक भाग म्हणून तो नंतर ज्या वेळेला या समोर आला त्यावेळेला त्यांच्यावर तुटून पडलेला आहे. कदाचित शक्यता असे की कल्पिता पिंपळे नव्हे आणखीन दुसरा कोणी अधिकारी असता आणि तो त्याच्यासमोर त्यावेळेला आला असता तरी त्याच्यावर त्यांनी वार केला असता, कारण तो प्रक्षुब्ध होता, तो माथेफिरू होता. माझी ठाणे महापालिकेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की अशा तऱ्हेचा दबाव तुम्ही कल्पिता पिंपळे यांच्यावर आणून ठाण्यातल्या हजारो फेरीवाल्यांना अभय देण्याचा जो कारस्थान रचलेला आहे ते कृपया नका तडीला नेऊ नका. त्यांना त्या एक चांगली तिने शौर्य दाखवलं आहे, धैर्य दाखवलेलं आहे, मनोधैर्य दाखवलेलं आहे, तिला अशी डिमोरलाइज करू नका, तिच्यावर दबाव आणू नका आणि असं तिच्या तोंडून वधवून घेऊ नका. माझी माहिती आहे की हे बदललेलं स्टेटमेंट हे दबावाखाली त्यांनी बदललेलं आहे. एकीकडे आज सामनामध्ये उद्धवजींची स्टेटमेंट आहे हेडलाईनला की फेरीवाल्यांचा बंदोबस्त आम्ही करू. पण फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्याच्या आधी ठाणे महापालिकेतल्या अधिकाऱ्यांचा जे कल्पिता पिंपळे यांच्यावर दबाव आणतात की याचा काही फेरीवाल्यांशी संबंध नाही, हे त्यांनी सुपारी देऊन केलेलं आहे. सिद्ध करा, ही सुपारी होती हे सिद्ध करा. आणि सगळ्या त्या ह्याची व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये सरळ दिसत आहे की ही सुपारी घेऊन आलेला नाही. कोणीही अधिकारी समोर असता तरी त्यावेळेला त्याने तो वार केलाच असता. अशा परिस्थितीत तो होता. दुर्दैव कल्पिताताई तिथे होत्या म्हणून त्यांच्यावर तो वार झाला, नाही तर अन्य कुणावरही झाला असता, कारण तो बेसिकली पैसे घेऊन तुम्ही आम्हाला हे करता या मुद्द्यावरच भडकलेला होता. मित्रांनो, एक नवी पद्धत मी व्हिडिओंच्या संदर्भात सुरू करतो आहे. प्रत्येक वेळेला असं होतं आहे, मी खूप अभ्यास करतो आहे सध्या मराठी, हिंदी, इंग्रजी व्हिडिओजचा, तर त्याच्यामध्ये आणि लोकांशी खूप बोलतो आहे. तर ते असं सांगतात की सर, मुद्द्याची जी गोष्ट आहे ना
ती थोडक्यामध्ये तर तुम्ही सांगू शकलात तर अधिक चांगलं, कारण आम्हाला ते मुद्दा ऐकण्यामध्ये हे आहे. आता असं होतं की ती 20 मिनटं आणि 23 मिनटं झालीच पाहिजेत व्हिडिओची, म्हणून लोक परत तेच बोलत राहतात, तसंच उगाळत राहतात. तर तुम्ही पण तुमचे व्हिडिओ शॉर्ट करा, आम्ही प्रेमाने पाहू, आज अगदी आवर्जून पाहू. म्हणून मी आता परत एकदा शॉर्ट व्हिडिओजकडे वळलेलो आहे. बघू तुमचा रिस्पॉन्स कसा आहे. नाही, मला तेच परत उगाळून वगैरे नाही, आता शॉर्ट आणि थेट नेमके मुद्देसूद असेच व्हिडिओ मी सादर करणार आहेत. आणि म्हणूनच कल्पिता पिंपळे यांच्या संदर्भातला हा आज गोप्य स्फोट मी करतो आहे. धन्यवाद.